कारण जो समोरचा कॅमेरा आहे ना, हा मला खूप भीती वाटते त्या कॅमेऱ्याची. जो कॅमेरा फिअर असतो तो माझ्यामध्ये भरपूर आहे मध्ये. पण तेव्हा फरक इतका होता की एक नवीन जोश आणि एक नवीन जुनून होता, जो आता कुठेतरी 3-4 वर्षानंतर पुन्हा जागलेला आहे. मला असं वाटते ही आयडियाची 2018 मध्ये सुरू केली होती मी. सो हाय, नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आय होप सगळे तुम्ही बरे असाल. हा माझा पहिला व्लॉग व्हिडिओ आहे, म्हणजेच मला यामध्ये तुम्हाला सांगायचंही आहे आणि मला यामध्ये स्वतःलाही इंट्रोड्यूस करून घ्यायचं आहे. दॅट्स मीन म्हणजे की मी जवळपास 3-4 वर्षा अगोदर एक नवीन म्हणजे हा जो तुम्ही बघत आहे, हा जो चॅनल आहे तो 3-4 वर्षा अगोदर मी ओपन केला होता. बट जो आपला सेकंड टॉपिक आहे तो म्हटलं म्हणजे स्क्रिप्ट. एक तर बघा, एक तर तुम्ही स्क्रिप्टवाले व्हिडिओज बनवायचे आहे तुम्हाला, तुम्ही स्क्रिप्टवाले व्हिडिओज बनवू शकता. नाहीतर मग तुमचे जे डेली रुटीनवाले व्हिडिओज आहे तुम्ही ते बनवू शकता. जस्ट लाईक तुम्ही ऑफिस जाता, तुम्ही तुमचा वॉट एव्हर तुमचा जो जॉब आहे, तुमचा जो प्रोफेशन आहे, तुम्ही जे काम करता, तुम्ही त्याबद्दलही जे रिअलिटी आहे ते शो करू शकता. आणि खरं म्हटलं म्हणजे माहिती आहे का, रिअलिटीवालेच व्हिडिओ जास्त तर म्हणजे ट्रेंडिंग आहे. तुम्ही इफ म्हणता की मी सौरभ जोशी नाही तर मग मिस्टर बीस्ट सारखे व्हिडिओ बनवतो, तर कसं असते ना की एक अलग अलग व्यक्ती आहे आणि ते एक अलग अलग त्याच्या सवयी असते. त्या सवयी लोकांना आवडतात. तर होऊ शकते की तुमची सवय पण त्यांना आवडणार, पण हे खूप कठीण झालेलं आहे माहिती आहे का बरं, कारण सगळेच त्याच टाईपचे व्हिडिओ बनवतात. तर तुम्ही थोडं काहीतरी वेगळं बनवा. फक्त व्हॉइस ओव्हरवालेच व्हिडिओ बनवू शकता. तुम्हाला अगर फेस नाही शो करायचं, तुम्ही व्हॉइस ओव्हरवालेच व्हिडिओ बनवू शकता. असं मल्टिपल ऑप्शन्स आहेत तुम्हाला, जे तुम्ही सेकंड टॉपिकमध्ये आपण जे डिस्कस करत आहोत की तुम्ही या सगळ्या गोष्टी म्हणजे करू शकता आणि व्हिडिओ बनवू शकता. आणि मोबाईल वगैरे डझंट मॅटर, मोबाईलचा तर मॅटर करतच नाही. तुमच्याजवळ मोबाईल कोणता आहे, काय कसं आहे, तुमची अगर स्टोरी लाईन म्हणजे तुमचा जो कन्सेप्ट आहे तो अगर चांगला आहे ना, तर मग मोबाईल मॅटर करत नाही. आणि खूप लोकांना कॅमेरा फेअर सुद्धा असतोच. तर हळूहळू 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 होईल ती. ही लँग्वेज प्रिफेअर करतो मी की जे तुमची मदर टंग आहे, मदर टंग यूज करा. बिकॉज तुमची मदर टंग जी असते ना त्याची टोनिंग सही राहील. थर्ड आणि इंटरेस्टिंग टॉपिक, हा टॉपिक खूप महत्वाचा आहे. बिकॉज आपण गलती कुठे करतो,
हॅशटॅग नाही लावत आपण डिस्क्रिप्शन नाही टाकत, आपण टायटल बरोबर टाकत नाही. हे याच्यामध्ये खूप हे असतं बरं. हे वाटते आपल्याला लहान लहान गोष्टी, पण हा खूप मॅटर करतो. ठीक आहे, या सगळ्या गोष्टी खूप मॅटर करतात. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म तर सगळेच चांगलं आहे, बट स्टील यूट्यूब याच्यामुळे चांगला आहे बिकॉज यूट्यूबमध्ये कधीच तुमचा कॉन्सेप्ट जो आहे, तुमचा जो व्हिडिओ आहे तो कधीच डेड नाही होत. बिकॉज लोक सर्च करणार, तुमचा व्हिडिओ बघणार, ते सुरूच राहील. जे टायटल डिस्क्रिप्शन वगैरे आहे ते तुम्ही व्यवस्थित लावले ना तर बस, मग काही नाही पाहिजे व्हिडिओ. मला पूर्ण उम्मीद आहे की तुम्ही हा व्हिडिओ बघत आहे शेवटीपर्यंत, तर आहे चांगलाच आहे म्हणून. सगळं कसं असते की जो पहिला व्हिडिओ असते ना तो व्हायरल होण्यासाठी नसते, तो स्वतःसाठी असते. बिकॉज जो पहिला व्हिडिओ असते तो हे शो करते की तुम्ही हिंमत दाखवली म्हणून तुम्ही 100% लोकांमधून तुम्ही 10% लोक आहात की तुम्ही हिंमत दाखवली, तुम्ही तो स्टेप उचलला म्हणून.